Audio Jungle. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे नमस्कार भावांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचा. चॅनल कंटिन्यू आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आहे की नाही त्याला आपण ऑलवर सेट करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीने एडिटिंग शिकत असतो आणि ते पण मराठीमधून. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरलं आहे तर सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तिथून तुम्हाला डाउनलोड करण्यात काय अडचण येत असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, तिथं पण आपण सर्व मटेरियल अपलोड करत असतो. तर चला म्हणलं की आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे काही बीट मार्क आणि शेकी बीट दिलेलं आहे ते सर्वात आधी अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही बीट मार्क आहे आपला गणपती बाप्पाचा मी दिलेला आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर आता मी काय करतो, याचा जराशी बघू शकता याचा आवाज म्यूट झालेला आहे. तर मी काय करतो, याचा आवाज तुम्हाला मी ॲड करून देईल, काही विषय नाही. तर मी सर्वात आधी आवाज ॲड करून घेऊ, म्हणजे कसं तुम्हाला जराशी समजून जाईल जराशी आवाज असला म्हणजे व्हिडिओमध्ये. तर सर्वात आधी मी काय करतो, ते आधीच आवाज डिलीट मारून घेऊ आणि याचा आवाज आधी आपण वेगळा करून घेऊ. तर आता बघा, तर आता बघूया असेल तुम्ही बरोबर. आता हे लागलेलं आहे बीट प्रमाणे हा सॉन्ग. तर आता काय करायचं आहे, इथून पुढे मी जे तुम्हाला एक फोटो दिला आहे गणपती बाप्पाचा ते सर्वात आधी अशा प्रकारे हे करायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी इथे एक मी व्हिडिओ दिलेला आहे सर्वात आधीचा. तर सर्वात आधी ते व्हिडिओ ॲड करायचा आणि दुसऱ्या बीटला जायचं आहे, इथून इन्स्टा पाठकडे मारायचं आहे. तर आता इथून पुढे काय करायचं, आपल्याला गणपती बाप्पाचे फोटो ॲड करायचे आहेत. तर गणपती बाप्पाचे फोटो मी तुम्हाला खूप सारे दिले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते तिथून सर्व फोटो ॲड करायचे. परत असे किती करायचं आहे, फोटो ॲड करायचा एकदम सोपा असतो. आता ही घेतलं तर इझी आहे, ते तुम्हाला समजतच असेल. फोटो ॲड करायचा, इन्स्टा पाठ कट करायचा, पुढच्या बीटला जाऊन आणि वर 3 लाईन करायचं आहे आणि फुल कास्टिंग एरिया पण करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत. तर आता फोटो करायचे ॲड तर तुम्हाला समजतच असेल. समजलं नसेल तरी तुमच्या भावानं सांगलेलेच आहे. हो, विषय हार्ड पद्धती भाऊ तुमचा सर्व आहे तोपर्यंत आहे, तोपर्यंत टेन्शन घ्यायचा विषय नाही. तर काहीशे मी फोटो ॲड करून घेतो, तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काहीशे फोटो ॲड करून तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी फक्त मी काहीशे फोटो ॲड केलेले करून दाखवणार आहे, कारण आपल्याकडे ऑलरेडी मी हे व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि ते पण तुम्ही डेमो बघितलेला आहे कशा प्रकारे विषय हार्ड झालेला आहे. तर आवडलाच असेल तुम्हाला असं मी उम्मीद करतो. तर अशा प्रकारे मी काहीशे फोटो ॲड करून दाखवणार आहे भावानं, तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काय करतो, एक फोटो ॲड करून घेऊ आता इथपर्यंत. तर मी 12.28च्या बीटवर सर्व ॲड केले आहेत. तुम्ही आता इथून शेवटपर्यंत फोटो ॲड करायचे आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता काय करायचं आहे, ओरले जे काय संपत आहे आपला 3.29च्या बीटला, तर त्यातल्या बीटला यायचं आहे 3.29च्या बीटला. आणि त्यानंतर काय करायचं, पहिल्याच्या शिकली करायचं, गॅजेटमध्ये जायचं आहे. इथे तुमच्या फोन तुम्हाला शॅडो दिले आहे, ते शॅडो ॲड करायचे अर्जेच्या जायचं आहे आणि इथं बरोबर खाली अशा प्रकारे घेऊन यायचं. त्यानंतर डबल पहिल्याच्या शिकली करायचं, गॅजेटमध्ये जायचं आहे. जे काय गणपती बाप्पाचं मी PNG बनवलेली आहे ते PNG अशा प्रकारे ॲड करायची. आणि त्यानंतर काय करायचं, या स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला नंतर एक बॉर्डर दिली आहे, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. तर आता काय करायचे, तिन्ही लेअर आपल्याला आता शेवटपर्यंत अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि इथं खाली शेवटपर्यंत वाढून घ्यायचा ऑप्शन दिसून जाईल. तर शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे. तर मी इकडे फोटो ॲड केले नाही त्यामुळं तुम्हाला हे वाटतं असेल, तर फोटो तुम्ही ॲड केलेलेच असतील. तर आता काय करायचं आहे, एवढं झाल्यानंतर आता लोगो फिगो असेल तर अशा प्रकारे मी एक लोगो पण ॲड करून दाखवतो तुम्हाला. आणि भावांना तुमच्या लोगो नसेल तर कमेंटमध्ये सांगा, लगेच आपण पुढचा व्हिडिओ लोगो कसा करायचा विषय हार्ड पद्धती तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी एक लोगो ॲड करून घेतो हा, आणि या लोगोला पण आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घेऊ. आता काय करायचं आहे, आता या फोटो म्हणजे याच्यात इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर आता इफेक्ट ॲड करायला एकदम इझी आहे. इथून बॅक यायचं आहे, जे काही शिकी इफेक्ट आहे ओपन करायचं आहे, जे काय पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी मारायचं आहे. फोटोवर क्लिक करायचं, इफेक्ट ज्यावर क्लिक करायचे तर 3 ठिपके दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी इफेक्ट हा नाव आला असेल तर हे कॉपी करायचं इफेक्ट. त्यानंतर मग बीट मार्कला डबल आपल्याला ओपन करायचं आहे आणि 3.29च्या बीटचे जे काही म्हणजे पहिले 2 फोटो येतील. तर पहिले 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. हे ओरले संपल्यानंतर जे काय पहिले 2 फोटो येतील त्याला पेस्ट करायचं आहे. डबल एक मोठा येईल त्या मोठ्याला सोडून द्यायचा आहे. डबल त्या पुढच्या 2 फोटोला
हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट मारायचा आहे. डबल एक मोठा सोडून द्यायचा आहे. डबल या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे आणि डबल एक मोठा सोडून द्यायचा आहे आणि डबल याच्या पुढच्या 2 फोटोला अशा पेस्ट करायचा. आता शेवटपर्यंत करत जायचं आहे पाहून. असंच तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे, 2 फोटोला द्यायचा आहे, एक फोटो सोडायचा आहे, 2 फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत करत जायचं आहे. आणि हे इफेक्ट जर तुम्ही शेवटपर्यंत दिला तर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. जे काही शिक इफेक्ट आहे ओपन करायचं आहे आणि जे काही दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ती कॉपी मारायचं आहे. इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि याच्यावर आपल्या बीटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. बीटमार्कला ओपन केल्यानंतर जे काही पहिले 2 फोटो सोडले तर त्याच्यामुळे एक फोटो मोठा येत असेल, त्या मोठ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. अशा प्रकारे डबल हे 2 सोडल्यानंतर एक मोठा येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. डबल इथे एक मोठा एरियाला आपण पेस्ट करायचा. म्हणजे 2 फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट पेस्ट करत शेवटपर्यंत जायचं आहे. एक फोटो राहिली होती ते तुम्हाला समजलं असेल. ही एक फोटो राहिली होती तर ते आपण एका फोटोला आपण अशा प्रकारे शेवटपर्यंत देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी होईल भावानं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया का नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.